Good morning, student. So this is introductory lecture for your 11th standard regarding the subject biology. So आपण स्टार्ट करूया. सगळ्यात महत्त्वाचं बायोलॉजी या सब्जेक्टमध्ये आपण स्टडी कोणत्या कोणत्या विषयांचा करणार किंवा आपण काय स्टडी करत असतो. सगळ्यात पहिले तुम्हाला बायोलॉजी या वर्डचं मीनिंग सांगते. एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा आपण बायोलॉजीचा स्टडी करतो, बायोलॉजीमध्ये खूप सगळे वर्ड्स किंवा खूप जास्त वर्ड्स हे ग्रीक आणि लॅटिन लँग्वेजमध्ये वापरले जातात. तर ग्रीक आणि लॅटिन या दोन लँग्वेजेस अशा आहेत ज्या वर्ल्ड वाईड पूर्ण वर्ल्डमध्ये फक्त लिहिण्यासाठी वापरल्या जातात, बोलण्यासाठी वापरल्या जात नाही. पर्पज काय, तर सगळ्या ठिकाणी एखाद्या प्लांटला एखाद्या स्पेसिसला सारखं नाव हवं, एक स्पेसिफिक नेम पाहिजे, त्यासाठी ग्रीक आणि लॅटिन ह्या दोन लँग्वेज वर्ल्ड वाईड ॲक्सेप्ट केल्या गेल्या. बायोलॉजीमध्ये 90% वर्ड हे ग्रीक लँग्वेज किंवा लॅटिनमध्ये असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ह्या दोन लँग्वेज हे फक्त रिटन पर्पजसाठी वापरल्या जातात, बोलण्यासाठी ह्या पर्पजेस या लँग्वेजेस वापरल्या जात नाही. तर बायोलॉजी हा वर्ड इट्स अ ग्रीक वर्ड. याच्यामध्ये बायो मीन्स लाईफ आणि लॉगस मीन्स टू स्टडी. ठीक आहे, बायो मीन्स लाईफ, लॉगस मीन्स टू स्टडी. देन स्टडी ऑफ लाईफ इज नथिंग बट युअर बायोलॉजी. आपण बायोलॉजीमध्ये काय करणार आहे, वी आर डुईंग स्टडी ऑफ लाईफ. मग त्याच्यात लाईफ फॉर्म तीन जनरली आपण म्हणतो की आपल्या आजूबाजूला 3 प्रकारचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत. कुठले कुठले, प्लांट्स, ॲनिमल्स आणि मायक्रोब्स. ठीक आहे, मग ह्या बायोलॉजी या फील्डमध्ये ह्या तीन वेगवेगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा स्टडी केला जातो. ॲक्च्युली तसं पाहायला गेलं तर बायोलॉजीच्या खूप सगळ्या फील्ड आहेत, पण मेन जर 3 फील्ड म्हटलं तर मग त्यामध्ये आपण एका फील्डमध्ये फक्त प्लांटचा स्टडी करतो, एका फील्डमध्ये फक्त ॲनिमलचा स्टडी करतो आणि एका फील्डमध्ये आपण स्पेसिफिकली फक्त मायक्रो ऑर्गॅनिझमचा स्टडी करतो. मग ज्या बायोलॉजीच्या ज्या फील्डमध्ये आपण प्लांटचा स्टडी करणार त्या फील्डला म्हटलं जातं बॉटनी. Botany is a branch of biology in which we are dealing with study of plants. सगळ्या प्लांटमध्ये जेवढ्या काही गोष्टी असतील त्या कुठल्या फील्डमध्ये येतात तर बॉटनीमध्ये. नंतर ॲनिमल्सचा स्टडी ज्या फील्डमध्ये केला जातो दॅट फील्ड इज कॉल्ड ॲज झूलॉजी. अगेन इट इज ब्रांच ऑफ बायोलॉजी इन विच वी आर डीलिंग विथ द स्टडी ऑफ ॲनिमल्स. आणि जिथे मायक्रो ऑर्गॅनिझमचा स्टडी केला जातो त्या फील्डला म्हणतात मायक्रोबायोलॉजी. ठीक आहे, बायोलॉजी. आता बायोलॉजीचं मीनिंग तुम्हाला माहिती, लाईफ आणि स्टडी. कोणाचं लाईफची स्टडी करायचं आपण, तर मायक्रोब्स म्हणजे इन शॉर्ट मायक्रो ऑर्गॅनिझमच्या लाईफ, म्हणून त्या फील्डला काय म्हणतात मायक्रोबायोलॉजी. इट इज अगेन फील्ड ऑफ व्हॉट, बायोलॉजी. झूलॉजीचं मीनिंग बघितलं तर झू म्हणजे ॲनिमल्स आणि लॉजी अगेन इट कम फ्रॉम द वर्ड ग्रीक वर्ड दॅट इज लॉगस मीन्स स्टडी. स्टडी ऑफ ॲनिमल्स झूलॉजी, स्टडी ऑफ प्लांट्स बॉटनी अँड स्टडी ऑफ मायक्रोबायोलॉजी स्टडी ऑफ मायक्रोब्स नथिंग बट मायक्रोबायोलॉजी. सो ह्या आपण 3 मेन ब्रांचेस बघितल्या मायक्रोबायोलॉजीच्या. तुमचा जो 11th-12th ओव्हरऑल सिलेबस आहे या पूर्ण सिलेबसमध्ये प्लांट पण कन्क्लूड आहे, ॲनिमल्सबद्दल पण स्टडी कन्क्लूड आहे आणि मायक्रो ऑर्गॅनिझमबद्दल पण कन्क्लूड आहे. त्या व्यतिरिक्त ज्या न्यू टेक्नॉलॉजीज आहेत ज्या बायोलॉजीच्या फील्डमध्ये आपण असं म्हणूया की काही दिवसांपूर्वी इंट्रोड्यूस झालं. फॉर एक्झाम्पल बायोटेक्नॉलॉजी ही अपकमिंग ब्रांच आहे बायोलॉजीची. सो त्याबद्दल सुद्धा 12th सिलेबसमध्ये बरंच काही दिलेलं आहे. ओके, सो हे झालं जस्ट लिटिल बिट इन शॉर्ट इंट्रोडक्शन अबाउट बायोलॉजी. मग आता बायोलॉजीचा स्टडी करताना कसं केलं गेलं, सगळ्यात महत्त्वाचं बायोमध्ये हे जे वर्ड्स आहेत त्यांची स्पेलिंग खूप महत्त्वाची. तुम्ही जेव्हा कधी आन्सर्स लिहितात बोर्डच्या एक्झाममध्ये म्हणा किंवा तुम्ही नॉर्मली सुद्धा पेपर अटेम्प्ट करताना, तर हे जे वर्ड्स असतात स्पेसिफिक हे जसेच्या तसे असणं खूप गरजेचं आहे. इवन आम्ही सुद्धा शिक्षक लोक शिकवताना सुद्धा अजूनही खूप रेफर करतो, कारण स्पेसिसची नावं फार वेगवेगळी असतात आणि कुठेतरी मग नंतर त्यांचं स्पेलिंग चुकलं तर अर्थ बदलतो. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही जितकं जास्त बायोलॉजीमध्ये रीडिंग कराल तेवढं जास्त बायोलॉजीचा स्टडी करताना तुम्हाला हेल्पफुल ठरेल. आता अजून सांगायचं झालं तर सगळ्यात महत्त्वाचं रट्टा बांधण्याची प्रोसेस ॲज अ सायन्स स्टुडंट आपण आता सोडून दिली पाहिजे. का, तर खूप सगळ्या गोष्टी आहेत. आता मी तुम्हाला फक्त हा चार्ट एक्सप्लेन करणार आहे, पण याच्यात सुद्धा मी खूप गोष्टी सांगणार आहे तुम्हाला. सो एवढ्या गोष्टी रट्टा बांधणं पॉसिबल होत नाही. सो बेटर जी मी प्रोसेस फॉलो केलेली आहे बोर्डच्या एक्झामसाठी की लिहून स्वतःच्या नोट्स काढणं, लिहून स्टडी करणं. कधी 4 वेळेस वाचलेलं आणि एक वेळा लिहिलेलं हे एका बरोबर असतं. त्यामुळे जर तुमच्या हाताखालून हे स्पेलिंग केलं तर नेक्स्ट टाइम त्या स्पेलिंग मिस्टेक होणार नाही.
ती कन्सेप्ट तुमच्या कायमस्वरूपी लक्षात येईल आणि तुमच्या लँग्वेजमध्ये आन्सर्स तुम्ही कसे लिहू शकता. हे तर झालं बोर्ड पेपरसाठी. पण नीटची एक्झामसाठी आपण CET-साठी प्रिपेअर करणार, तर त्यावेळेस कसं प्रिपेअर करायचं. अगेन या नोट्स तुम्हाला तिथे काम येतील, कारण प्रत्येक छोटी छोटी गोष्ट तुम्ही तुमच्या बुकमध्ये काय केलेली आहे तर लिहून ठेवलेली आहे. यापेक्षा दुसरी एक गोष्ट अशी असते की नीट आणि CET-साठी फॉर एक्झाम्पल आता किंगडम प्लांटी और फॉर एक्झाम्पल बायोलॉजी मीन्स टू स्टडी. ठीक आहे, स्टडी ऑफ लाईफ इज नथिंग बट बायोलॉजी. MCQ असा असेल डॅश डॅश इज नथिंग बट स्टडी ऑफ लाईफ, बायोलॉजी, केमिस्ट्री, मायक्रोबायोलॉजी अँड झुऑलॉजी. आता यामध्ये तुम्हाला जर खालच्या ऑप्शन 4ही MCQचे मिनिंग माहिती असेल तर एका वेळेस तुमचे एक नाही तर 4 ते 5 MCQ प्रिपेअर. कारण तुम्हाला बायोलॉजीचं मिनिंग माहिती आहे, तुम्हाला मायक्रोबायोलॉजी काय आहे ते माहिती आहे, झुऑलॉजी काय आहे हे माहिती आहे. अशा वेळेस तुम्हाला क्वेश्चन कुठल्याही बाबतीत आला तरी एका याच्यात तुमचे 4 क्वेश्चन होते. म्हणून कधी समजून घेऊन स्टडी केला तर बायोलॉजी ही खूप तसं पाहायला गेलं तर स्कोरिंगचा सब्जेक्ट आहे. मी सोपा म्हणणार नाही बट स्कोरिंगचा सब्जेक्ट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला आपल्याचबद्दल नव्याने समजते, आपल्याला सराउंडिंगबद्दल नव्याने समजते. सो या गोष्टीने बघितलं तर तुमचं नॉलेज नक्कीच वाढतं. ओके, सो वी आर मुव्हिंग टुवर्ड्स इंट्रोडक्टरी पॉईंट्स. आता याच्यात आज जो टॉपिक मी घेतला तो प्लांट्सबद्दल आहे, म्हणजे ऑब्व्हियसली कुठल्या फील्डबद्दल आहे तर बॉटनीबद्दल. ओके, मी एवढं रॉक करून घेते, चार्टबद्दल एक्सप्लेन करता येईल प्रॉपरली. ओके, सो तुमचा 11th जो सिलेबस आहे हा 2 याच्यामध्ये डिवाइड आहे. बॉटनीचा थोडा पार्ट आहे, झुऑलॉजीचा थोडा पार्ट आहे, बायोलॉजी 1 बायोलॉजी 2 असं म्हटलं जातं त्याला. पण आता जनरली इन जनरल एकाच बुकमध्ये तो टॉपिक असल्यामुळे गरज नाही आहे आपण त्याला बायोलॉजी 1 बायोलॉजी. पण एक समजलं पाहिजे की आता इथे सगळं प्लांटबद्दल आहे म्हणजे हा बॉटनीचा टॉपिक आहे, इथे सगळे ॲनिमल्सबद्दल आहे, ह्युमन्सबद्दल आहे म्हणजे हा झुऑलॉजीचा टॉपिक आहे. ओके, सॉरी. सो आता फर्स्ट आहे किंगडम प्लांटी. किंगडम प्लांटी तुम्हाला माहिती असेल R.H. विटेकर म्हणून जे सायंटिस्ट होते त्यांनी 5 किंगडम क्लासिफिकेशन एक्सप्लेन केले. इफ यू रिमेंबर व्हॉट आर दोज 5 किंगडम्स? किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा, किंगडम फंगाई, किंगडम प्लांटी आणि किंगडम ॲनिमेलिया. ॲक्च्युली आधी बरेचसे सायंटिस्ट म्हणायचे की 3 किंगडम्स होते, नंतर बाकी काही सायंटिस्टने सांगितलं की 4 किंगडम होते, नंतर बाकी काही सायंटिस्ट मला असं वाटलं की हे 3च किंगडममध्ये प्रॉपर्टी क्लासिफाय होतात. पण तरीसुद्धा काही ऑर्गॅनिझम आहे जे वेगळे कॅरेक्टर शो करतात. नंतर R.H. विटेकर यांनी 5 किंगडम क्लासिफिकेशन केलं आणि जे वर्ल्ड वाईड ॲक्सेप्ट झालं ते 5 किंगडम असे किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा, किंगडम फंगाई, किंगडम प्लांटी, किंगडम ॲनिमेलिया. म्हणजे युनिवर्समध्ये जेवढे काही ऑर्गॅनिझम आहेत ते या 5 किंगडममध्ये क्लासिफाय होतं. याच्यातला मोनेरा म्हणजे हे बॅक्टेरिया मायक्रो ऑर्गॅनिझम, प्रोटिस्टा अगेन इज मायक्रोब्स, फंगस आपण जे म्हणतो फंगाई हे एक सेपरेट किंगडम आहे. आणि आज जे आपण बघतो हे किंगडम प्लांटी. मग प्लांट्स पण वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, क्लिपर्स आहे, हर्ब्स आहेत, श्रब्स आहेत. एक स्पेसिफिक टाईपचं ऑर्गॅनिझम आहे का? नाही. सो किंगडम प्लांटीचं क्लासिफिकेशन आपण बघू. आणि ॲनिमल्स तर वाईल्ड व्हरायटी आहे ॲनिमल्सची, त्यामुळे ॲनिमल्स हा एक वेगळा फायदा मोडला जातो. ठीक आहे, सो आपण आज बघणार त्याच्यातलं किंगडम प्लांटी. बिफोर स्टार्टिंग विथ दॅट यू मस्ट नो दॅट आपल्या जस्ट एक ऑब्झर्व करा, आपल्या आजूबाजूला असलेले सगळेच झाडांना फुलं येतात का? आपल्या आजूबाजूला असलेल्या सगळ्याच झाडांना फळं येतात का? नाही. काही झाडं आपण त्यांना म्हणतो काहींना फुलं येतात, काहींना फुलं येत नाही. ठीक आहे, काहींची हाईट छोटी असते, काहींची हाईट मोठी असते. त्यानंतर काही खूप सावली देणारे खूप बिग ट्रीज आहेत, काही हर्ब्स आहेत, काही शब आहेत, काही क्लिपर्स आहेत, काही क्लाइंबर्स आहेत. सो त्यानुसार हे वेगवेगळे टाईप्स आहेत. सो किंगडम प्लांटी इज बेसिकली क्लासिफाईड अकॉर्डिंग टू फ्लावरिंग और नॉन फ्लावरिंग in 2 classes, that is cryptogamy and phenerogamy. Again these 2 words are Greek word. What is the meaning of cryptos? मी खाली लिहिले cryptogamy. Cryptos म्हणजे hidden आणि गॅमी means to add. ठीक आहे, आता हे ऑर्गॅनिझम पण रिप्रोड्यूस करणार, पण यांच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं मी त्याचे काही बेसिक कॅरेक्टरिस्टिक सांगते. हे नॉन फ्लावरिंग ऑर्गॅनिझम आहे. तर फेनेरोगम्स काय असतात? फ्लावरिंग. डिफरेंशिएटिंग पॉईंट हे स्पोर फॉर्मिंग ऑर्गॅनिझम असतात, हे नॉन स्पोर फॉर्मिंग ऑर्गॅनिझम आहे. हे सीडलेस, सीड्स आर नॉट अपियर, सीड्स यांच्यामध्ये प्रेझेंट नाहीत आणि यांच्यामध्ये सीड्स असं प्रेझेंट आहे.
सगळ्यात महत्त्वाचं नॉन फ्लावरिंग आणि फ्लावरिंग मध्येच ऍक्च्युली हे 2 पॉइंट्स कव्हर झाले. क्रिप्टोगॅमी हिडन आणि मॅग. मग क्रिप्टोगॅमीचं मेन हे काय की रिप्रोडक्शन होतात. आपण एक बेसिक गोष्ट तुम्हाला माहिती की रिप्रोडक्शनसाठी फ्लावर ही खूप गरजेचं आहे. त्याच्यामध्ये मेल आणि फिमेल गॅमेट्स प्रेझेंट असतात. मग त्यांच्यात फ्लावर्स नाही तर रिप्रोड्यूस कसे करणार? दे आर प्रोड्युसिंग विथ द हेल्प ऑफ स्पोर्स. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये सेक्सेस नसतात कारण फ्लावर्स नाही आहे. म्हणजेच काय रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन कसे आहेत? हिडन आहे. दॅट्स व्हाय दीज ऑर्गॅनिझम्स आर कॉल्ड ॲज क्रिप्टोगॅमी. आधी आपण फक्त क्रिप्टोगॅमीचं क्लासिफिकेशन बघू. देन आता हे जे क्रिप्टोगॅमी आहे हे अगेन क्लासिफाय इनटू 3 सब क्लासेस. थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा. ठीक आहे. मग थॅलोफायटा म्हणजे काय? आता हे सगळे वर्ड परत ब्रीफ. याच्यातलं एक कॉमन सांगते फायटा. फायटॉन म्हणजे प्लांट. ठीक आहे. फायटॉन म्हणजे काय? प्लांट. थॅलो मीन्स फ्लॅट. बेस्ट एक्झाम्पल आहे याचं अल्गी, कारा, डोंट प्रोनाउन्स इट चारा. चारा म्हणायचं नाही त्याला, कारा म्हणतात. आणि स्पायरोगाइट. आता कधीही पण आहे ना बायोलॉजीमध्ये स्टडी करताना तुम्ही एक्झाम्पल मोस्टली आपण एक्झाम्पल आजूबाजूला बघितलेले असतात. सो एक्झाम्पल मला कॅरेक्टर लक्षात ठेवले तर तुम्हाला ती पर्टिक्युलर कन्सेप्ट खूप लवकर लक्षात राहते. स्पायरोगाइटची डायग्राम आपण नॉर्मली पाहिलेली आहे. जर आठवत असेल तर अशा पद्धतीने आपण ती डायग्राम ड्रॉ करतो. ठीक आहे. अंडर द मायक्रोस्कोप स्पायरोगाइट अशा पद्धतीने दिसतो. मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम आहे म्हणजे थॅलोफायटाचे काही ऑर्गॅनिझम कसे असतात तर मायक्रोस्कोपिक आहे. सेकंडली थॅलो म्हणजे फ्लॅट. ऑर्गी कशी ग्रो होते तर फ्लॅट ग्रो होते. म्हणजे त्याला एक प्रॉपर शेप नाही, स्ट्रक्चर नाही, फ्लॅट ग्रो होणारे ऑर्गॅनिझम आहे. मग त्या ऑर्गॅनिझमला त्या प्लांटला कुठलं म्हणतात? प्लांट म्हणतात तर थॅलोफायटा. ऑब्विसली प्लांट त्यांना लीफ सारखं स्ट्रक्चर असतं का? नाही. रूट सारखं स्ट्रक्चर आहे का? नाही. ते जस्ट एखादा त्यांना सबस्ट्रेट मिळाला तर त्याच्यावर ते फ्लॅटली ग्रो होत असतात. ग्रीन इन कलर आहे म्हणजे ऑब्विसली फोटोसिंथेसिस करतात. रिप्रोडक्शन कसं होतं तर स्पोर फॉर्मेशनने हे ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस करतात. एक्झाम्पल आहे त्याचा अल्गी. नेक्स्ट एक्झाम्पल आहे ब्रायोफायटा. अगेन फायटॉन्स म्हणजे प्लांट आणि ब्रायोचा मीनिंग आहे की ऑर्गॅनिझम फॉल्स किंवा जर त्याची फ्युनेरिया बेस्ट एक्झाम्पल आहे. फ्युनेरियाची डायग्राम ड्रॉ करायची झाली तर मी अशा पद्धतीची डायग्राम त्याची अजून एक एक्झाम्पल आहे त्याचं रिक्शिया. जर रिक्शियाची डायग्राम ड्रॉ करायची झाली तर ही ऑर्गॅनिझम अशी. रिक्शिया बऱ्यापैकी तुम्ही पाण्यावर बघितली असेल. ओके. सो रिक्शिया, फ्युनेरिया हे ब्रायोफायटाचे एक्झाम्पल. म्हणजेच काय आता हे जे प्लांट असतात ह्या प्लांट्समध्ये रूट, स्टेम, लीफ सॉरी यांच्यासारखे स्ट्रक्चर प्रेझेंट असतात. बट दे आर नॉट ट्रू लीव्स ऑफ दोज पर्टिक्युलर प्लांट. लीफ सारखं स्ट्रक्चर आहे बट इट इज नॉट कॉल्ड ॲज लीफ ऑफ द प्लांट. रूट सारखं स्ट्रक्चर आहे पण हे त्या झाडाचे रूट्स नसतात. यांना रायझोइड्स असं म्हटलं जातं. म्हणजे लीफ सारखे रूट सारखे दिसतात बट ते त्या प्लांटचे रूट नाही. त्याच्यानंतर स्टेम सारखं स्ट्रक्चर अपियर होतं पण ते त्या झाडाचं स्टेम नाही. म्हणजे आपण दे डोंट हॅव वेल डिफाइंड रूट, स्टेम अँड लीफ स्ट्रक्चर. फ्लावरचा तर प्रश्नच येतो. ठीक आहे. हाऊ these organisms are producing? They are again producing with the help of spore formation. Seeds are not present. Mostly हे जे प्लांट्स आहेत ते ॲक्वॅटिक असतात आणि शेडी मार्शी प्लेसेसवर हे ऑर्गॅनिझम जास्त ग्रो होतात. एक्झाम्पल आहे फ्युनेरिया. जर पाहायला गेलं थॅलोफायटा आणि ब्रायोफायटा कम्पेअर केलं तर थॅलोफायटापेक्षा ब्रायोफायटाचे थोडे कॅरेक्टर्स कसे आहेत? वेल डेव्हलप आहेत. म्हणजे हे आपण असं म्हणू शकतो दिस इज डेव्हलपमेंट ऑफ प्लांट. हे प्लांट कसे डेव्हलप होत गेले. हे प्लांट्स होते जे फ्लॅट होते जस्ट एक ग्रीन कलरमध्ये अपियर व्हायचे. इथे आहे की लीफ आणि स्टेम सारखं स्ट्रक्चर दिसतं पण तरी सुद्धा तुम्ही त्यांना लीफ आणि स्टेम म्हणू शकत नाही. नंतरचं पुढचं प्लांट आहे टेरिडोफायटा. टेरिडो ॲक्च्युली आता अजून एक गोष्ट बायोलॉजीमध्ये बरेचसे असे मिनिंग आहेत ज्याच्यामध्ये फर्स्ट लेटर हे सायलेंट असतं. जसं टेरिडोफायटा याच्यामध्ये पी सायलेंट आहे. अजून काही वर्ड्स तुम्हाला माहिती असेल तर शोधून काढा. तुमच्यासाठी हा होमवर्क असू शकतो की कुठले वर्ड सायलेंट असतात. मी अजून एक एक्झाम्पल सांगते. निमोनिया. निमोनियाचं स्पेलिंग जर बघितलं त्याच्यात पी ते पण स्पेलिंग असंच पीने स्टार्ट होतं बट पी याच्यामध्ये सायलेंट असतो. सो बायोलॉजीमध्ये असे बरेचसे वर्ड्स आहेत की ज्याच्यात काही लेटर्स सायलेंट असतात. सो टेरिडोफायटा these are the first organism ज्याच्यामध्ये आपण प्रॉपर लीफ सारखं स्ट्रक्चर आहे असं म्हणू शकतो.
हर्ब सारखेच ग्रो होतात. हे खूप हाईट नसते, साधारण आपलं तुळशीचं झाड असतं त्या पद्धतीने हे ऑर्गॅनिझम ग्रो होतात. स्टेम असते त्यांना, प्रॉपर लीफ सारखं स्ट्रक्चर असतं, रूट्स असतात त्यांना. ठीक आहे. सो यू कॅन से these are the first differentiated organism plants having root, stem and leaf like structure. So आता this is all about cryptogamia. आपण आता बघूया फेनेरोल्स. हे फ्लावरिंग प्लांट्स आहेत, म्हणजे याच्यामध्ये फ्लावर्स प्रेझेंट असतात. फेनेरोल्स आपण ग्रीक वर्ड आहे. फेनेरोल्स म्हणजे इरिडन आणि गॅमेट मीन्स मॅन, म्हणजे असे काही मेल आणि फिमेल गॅमेट्स या प्लांटमध्ये प्रेझेंट असतात की जेणेकरून त्यांच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन पॉसिबल आहे. ओके. सो फ्लावरिंग प्लांट्स असतात. स्पोर्स त्यांच्या काहींमध्ये फॉर्म होतात तर मोस्टली 90% फॉर्म होत नाही. सगळ्यात महत्त्वाचं फ्लावर असल्यामुळे फ्लावरच्या मध्ये सीड्स असतात किंवा फ्रुट्सच्या मध्ये सीड्स असतात. दिस फेनेरोल्स अगेन क्लासिफाय इनटू जिम्नोस्पर्म अँड अँजिओस्पर्म. हे सुद्धा ग्रीक वर्ड आहे. जिम्नोस मीन्स नेकेड अँड स्पर्मा मीन्स सीड. परत हे ग्रीक वर्ड पासून येतात. ज्यांच्या सीड्स ओपन आहेत, तुम्हाला नेकेड आईजने दिसतात, अशा ऑर्गॅनिझमला काय म्हटलं जातं, अशा प्लांट्सला म्हटलं जातं जिम्नोस्पर्म. आणि अँजिओस मध्ये अँजिओसचं मिनिंग आहे क्लोज आणि स्पर्मा म्हणजे काय, सीड्स. ज्यांच्या सीड्स क्लोज्ड आहेत त्या ॲनिमल्सला काय म्हटलं, त्या प्लांट्सला काय म्हटलं जातं तर अँजिओस्पर्म. मग जिम्नोस्पर्मचं बेस्ट एक्झाम्पल आहे सायकस, पायनस, हे त्याचे बेस्ट एक्झाम्पल. हे झाड त्यांना वेल डेव्हलप रूट, स्टेम, लीफ स्ट्रक्चर असतं. स्टेम त्यांचा बऱ्यापैकी मोठा असतो, हार्ड असतात. लीव्स पण खूप मोठे मोठे असतात. रूट्स पण सॉइलमध्ये खूप इनसाइड आहेत, डीप गेलेले असतात. सो दीज आर कॉल्ड एज जिम्नोस्पर्म. आता अँजिओस्पर्म आपल्या भोवती 90% प्लांट हे अँजिओस्पर्म आहेत, जे आपल्याला आपल्या भोवती दिसतात ते सगळे. म्हणजे हे फ्लावरिंग प्लांट्स असतात. हां, जिम्नोस्पर्मला फ्लावर्स येत नाही. दीज आर नॉन फ्लावरिंग प्लांट. फ्लावर्स नसतात, त्यांच्यामध्ये फ्लावर्स असतात. म्हणजे फेनेरोल्स असून सुद्धा यांच्यामध्ये फ्लावर्स डेव्हलप होत नाही. अँजिओस्पर्ममध्ये मात्र वेल डेव्हलप फ्लावर सिस्टम असते. अँजिओस्पर्म परत दोन सब क्लासेसमध्ये डिवाइड होतं, मोनोकोटिलेडॉनस अँड डायकोटिलेडॉनस. आता मोनोकोटिलेडॉन, डायकोटिलेडॉन हे 5 पॉईंट लिहिले, याच्यावरून सांगते लक्षात कसं ठेवायचं. मोनोकोटिलेडॉन, मोनो म्हणजे सिंगल. ठीक आहे. ज्यांच्या सीडमध्ये सिंगल कॉटिलेडॉन प्रेझेंट असतं त्यांना म्हणतात मोनोकॉटिलेडॉन. डाय मीन्स टू. ज्यांच्या सीडमध्ये 2 कॉटिलेडॉन प्रेझेंट असतात त्याला म्हणतात डायकॉटिलेडॉन्स. लीफ, हे मोनोकॉटचे जे लीफ आहेत हे पॅरलल व्हेनेशन शो करतात, म्हणजे त्याच्या वेन्स ज्या आहेत या अशा पॅरलल असतात. तर डायकॉटचं जे लीफ आहे यांच्यात रेटिक्युलेट व्हेनेशन आहे, म्हणजे हे जे वेन्स असतात लीफमध्ये त्या एकमेकाला पॅरलल नाही. रूट्स, यांच्यात फायब्रस रूट सिस्टीम असते, जास्त डीप सॉइलमध्ये नसतात. नॉर्मली ते उपटले जाणार जे प्लांट्स उपटले जातात ते मोस्टली मोनोकॉट्स असतात. आणि डायकॉटिलेडॉन्स मात्र यांच्यामध्ये एक टॅप रूट सिस्टीम असते की एक रूट हा डीप सॉइलमध्ये जातो, नंतर त्याला सेकंडरी रूट्स येतात, टर्शियरी रूट्स येतात, अशा पद्धतीने. नंतर व्हॅस्क्युलर सिस्टीम, याची मोनोकॉटिलेडॉन्सची व्हॅस्क्युलर सिस्टीम स्कॅटर्ड असते, म्हणजे झायलेम फ्लोएम स्कॅटर्ड असतं. तर डायकॉटमध्ये मात्र त्या एक पर्टिक्युलर सर्क्युलर मॅनरमध्ये असतात, म्हणजे स्कॅटर्ड नसून त्यांना एक प्रॉपर शेप असतो. फ्लावर, मोनोकॉटिलेडॉन्सचे फ्लावर हे 3 पेटल्सचे बनलेले असतात, तर डायकॉटिलेडॉन्सचे फ्लावर आहे हे 3 किंवा 4 किंवा 5 किंवा 5पेक्षा पण जास्त पेटल्सचे बनलेले आहे. मोनोकॉटिलेडॉन्सचे एक्झाम्पल आहे मेज, व्हीट, ज्वार, बाजरा एक्सेट्रा. डायकॉटचे एक्झाम्पल आहे मँगो, कोकोनट, ऑल these are example of dicot. So this is all about in short introduction regarding kingdom planting. Thank you.